एक महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जय महाराष्ट्रवर मोठी घोषणा केली आहे। वाढवण बंदराच्या शेजारी विमानतळ प्रस्तावित असताना दुसऱ्या एका ठिकाणची देखील चाचपणी सुरू आहे। वाढवणच्या ऐवजी विरारमध्ये विमानतळ केलं तर त्याला अधिक प्रतिसाद मिळेल का याचा अभ्यास सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष शो मध्ये ते बोलत होते। तर जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही मोठी माहिती दिलेली आहे। विरारमध्ये अधिक प्रतिसाद मिळेल त्यामुळे त्या ठिकाणी ही विमानतळ उभारण्याचा विचार केला जातोय असं फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे नवं विमानतळ आता विरारमध्ये होण्याची शक्यता त्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे। माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे वसई विरार ही खूप मोठी महानगरपालिका आहे आणि जसं आपण वाढवणला एअरपोर्ट करू शकतो तसंच ऑफशोर एअरपोर्ट हे विरारला देखील केलं जाऊ शकतं। बरं, कारण विरारपासनं तर वाढवणचं 40 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि आता आपण वाढवणचा विचार केला तर तिथे कॅप्टिव्ह अशा प्रकारचं जे काही पॅसेंजर्स आहेत ते आत्ता तरी कमी आहेत, पुढे वाढणार आहेत, ते 10 वर्षात तर खूप वाढतील, पण आता ते सगळे कॅप्टिव्ह पॅसेंजर हे आपल्याला जर विरारला एअरपोर्ट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात। आणि म्हणून दुसरा कन्सल्टंट आम्ही आता कन्सल्टंट नेमलाय आणि त्याला दुसरी साईट म्हणून विरारही दिली आहे। दोन्ही साईटची प्री फिजिबिलिटी पूर्ण झाल्यानंतर नॉर्थ वेस्टर्न साईडला एक तिसरं एअरपोर्ट मुंबईला मिळेल।